व्हिडिओ करतो व्हिडिओ. हे आमचे नात आहेत. हॅलो. तो नाव काय म्हणला? काय? रुपेश. तो नाव? साक्षी. आणि मित्रांनो, हे आहेत आमचे नात आहेत, माझ्या मुलीचे लेकरं आहेत. हे मुलं आहेत. इथे एक डॉग आहे. आणि हा आहे जालना हॉस्पिटल. आम्ही या ठिकाणी आलेलो हॉस्पिटलमध्ये. माझे मामा आजारी आहेत, त्या इश्यूमध्ये आहेत. त्याला भेटण्यासाठी मी पुण्याहून आलेलो आहे इथं. दवाखाना खूप सुंदर आहे. आणि हा जो दवाखाना आहे हा सर्वसामान्यांना परवडेल असा दवाखाना आहे. जालना ह्या दवाखान्याचं नाव आहे आणि जालना जिल्ह्यात हा दवाखाना येतो. तर प्रियांनो, ह्या दवाखान्यामध्ये जर आपलं कसे आमची परिस्थिती असो तर आम्ही ह्या ठिकाणी येऊ शकतो. आणि इथं चांगले इलाज होत आहेत. IC आहे, भरपूर असे काही सुविधा या ठिकाणी आहेत. म्हणून ह्या दवाखान्यात जर आपल्याला काही वाटलं, डॉग आहे इथे, आपण या दवाखान्यामध्ये भेट देऊ शकता. काढतो. काढलेत ना मी. तुम्हाला दाखवायचं? ठीक आहे. व्हिडिओ करतो व्हिडिओ. हे आमचे नात आहेत. हॅलो. तो नाव काय म्हणला? काय? रुपेश. तो नाव? साक्षी. आणि मित्रांनो, हे आहेत आमचे नात आहेत, माझ्या मुलीचे लेकरं आहेत. हे मुलं आहेत. इथे एक डॉग आहे. आणि हा आहे जालना हॉस्पिटल. आम्ही या ठिकाणी आलेलो हॉस्पिटलमध्ये. माझे मामा आजारी आहेत, त्या इश्यूमध्ये आहेत. त्याला भेटण्यासाठी मी पुण्याहून आलेलो आहे इथं. दवाखाना खूप सुंदर आहे. आणि हा जो दवाखाना आहे हा सर्वसामान्यांना परवडेल असा दवाखाना आहे. जालना ह्या दवाखान्याचं नाव आहे आणि जालना जिल्ह्यात हा दवाखाना येतो. तर प्रियांनो, ह्या दवाखान्यामध्ये जर आपलं कसे आमची परिस्थिती असो तर आम्ही ह्या ठिकाणी येऊ शकतो. आणि इथं चांगले इलाज होत आहेत. IC आहे, भरपूर असे काही सुविधा या ठिकाणी आहेत. म्हणून ह्या दवाखान्यात जर आपल्याला काही वाटलं, डॉग आहे इथे, आपण या दवाखान्यामध्ये भेट देऊ शकता. काढतो.